इस्रायलमध्ये शेती करण्यासाठी ज्या प्रकारच्या ठिबकचा वापर केला जातो, तेच प्रकारचे ठिबक भारतामध्ये आलेले आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये अ, जे कृषी प्रदर्शन होणार आहे, या प्रदर्शनात हे ठिबक सिंचन शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. नक्की हे ठिबक सिंचन काय आहे आणि याचा काय फायदा होणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संतोष करंजे यांच्याकडून. सर नमस्ते. नमस्ते. ही जी पद्धत आहे ठिबकची, ही काय पद्धत आहे आणि शेतकऱ्याला याचा काय फायदा होणार आहे? ही पद्धत म्हणजे इस्रायलचं टेक्नॉलॉजी आहे. एन ड्रिप म्हणतात ह्याला. तर याची ग्रॅव्हिटी इरिगेशन सिस्टम आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे जर शेततळ असेल किंवा एखादा पाण्याचा सोर्स असेल, विहीर असेल, कॅनल असेल, नदी असेल, हे 2 फूट उंच जर असेल, तर तिथून खाली आपण पाणी ग्रॅव्हिटीने घेऊ शकतो. फक्त 2 फूट उंचीचं पाणी भरलं पाहिजे आणि तेवढं पाणी भरल्यानंतर सर्व सबमेन आणि लॅटरल हा एकसारखा डिस्चार्ज देतात. याला प्रेशरची गरज नाही आणि फिल्टरची गरज नाही. नाहीतर ड्रिप चालवायसाठी ऑपरेटिंग प्रेशर खूप लागतं आणि प्रेशर जर नसेल तर ड्रिप चालत नाही. या ठिकाणचं हे ड्रिप आहे, याला कुठेही प्रेशरची गरज नाही. अगदी एकच सिस्टम एका वेळी 10 एकर भिजू शकेल एवढं मोठं सिस्टम चालते किंवा कमीत कमी 7 एकर तर नक्की एका वॉलवर चालणार आहे. ही ड्रिपर जी 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 टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये हा असा स्पेशल डिझाइन केला आहे, की एका लॅटरल जे आहे, तर उतार त्याला सलग असा मिळाला, तर 700 फुटापर्यंत एकच लॅटरल चालते. आपल्या नॉर्मल ड्रिपच्या ज्या लॅटरल आहेत, ते 200-250 फुटापेक्षा जास्त चालत नाहीत आणि त्यालाही प्रेशर खूप लागतं. त्याचा डिस्चार्ज पाईपजवळ जास्त असतो आणि टोकाला गेला तर कमी कमी. असतो. इथं तसं नाही. इथं त्याचा डिस्चार्ज पहिल्यांदा बी तेवढा आणि शेवट बी तेवढाच. 2 लिटर प्रति तास हा ह्याचा डिस्चार्ज एका ड्रिपरला येतोच. मग कुठलंही पीक असू द्या, कितीही अंतरावर लॅटरल असू द्या, प्रेशरचा काही प्रॉब्लेम येत नाही. अगदी 5 फुटापासून 4 फुटापासून ते 10 फुटावर आपण लॅटरलचं डिझाइन केलं तरी त्याला प्रेशर कुठं ड्रॉप होत नाही. आणि ह्याच्यामध्ये फिल्ट्रेशनची जी सिस्टम आहे, ती 15 दिवसातनं एकदा त्याच्यामध्ये फक्त एक साधी जाळी आहे. म्हणजे आपल्या सिंटेक्सच्या टाकीसारख्या टाकीमध्ये ही जाळी टाकून आपण त्याला गाळ आला किंवा शेवाळ आलं तर ते साफ करू शकतो. मग हे सिस्टमला डायरेक्ट नदीवरून आपण जोडू शकतो किंवा तुमचा कुठलाही सोर्स गाळाचा जरी सोर्स असला, तरी त्याच्यामध्ये चालते. ह्याच्यामध्ये फक्त एकदा जर गाळ थोडासा त्या टाकीमध्ये साठला, तर फक्त ते पाण्याची लेव्हल वर सरकू शकते. त्या टाकीतनं पाणी ओव्हरफ्लो होऊ शकतं. तर ती फक्त जाळी बाहेर काढून आपण पाणी धुवून टाकलं, तर पुन्हा त्याच्यात प्रेशर 15 दिवस तर युनिफॉर्म मिळतं. पाणी क्वालिटी जर असेल, तर फिल्टर साफ करायची गरज राहत नाही. ह्याला फिल्टर म्हणण्यापेक्षा ती टाकी साफ करायची गरज राहत नाही. ती एवढी सिंपल टेक्नॉलॉजी आहे. याला शेतकऱ्यांना लाईटची गरज नाही आणि कधी कुठल्याही वेळी ही मोटर चालू शकते. म्हणजे ह्याला एकदा वॉल्व चालू केला, की सिस्टम चालू झाली. आता आपल्या इकडे प्राथमिकता जर खारं पाणी असेल, क्षारयुक्त पाणी असेल, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन करता येत नाही. तर याच्या माध्यमातून त्या पाण्यामध्ये करता येते का ठिबक सिंचन? याला क्षाराचा काहीच परिणाम होत नाही. क्षार असेल, गाळ असेल, शेवाळ असेल, या सगळ्याच्या पाण्यामध्ये चालतं. खरं तर शेवाळवाले शेतकरी तर करतच नाही. क्षारवाल्यांना एक वेळ ॲसिड वॉश करून करता येतं. पण शेवाळ आणि गाळ या ठिकाणी तर ड्रिप चालतच नाही. पण ह्याला हे प्रेशरवर चालत नसल्यामुळं याला गाळ आला, शेवाळ आला तरी ती जाळी फक्त 15 दिवसात एकदा साफ केली तरी चालू शकते. पुन्हा-पुन्हा त्याला फिल्टरेशन वगैरे हे करण्याची गरज राहत नाही. फक्त ह्याचं डिझाइन जे आहे, ते एक विशिष्ट दिशेने त्याला बांध दिला त्यानुसार फक्त एकदा ड्रिपर लाईन लावली, की तो ड्रिपर वरपासून खाली पाणी त्याचं पडत जातं. पाणी जे दिसतंय वरून खाली आहे. खालून वर पाणी पडत नाही. आपलं ड्रिपरचं पाणी ते खाली पडतं. याचं वरून खाली पडतंय. म्हणजे पाणी वर येतं फिरून आणि वरून खाली जातं. आणि ह्याच्यावर एक बाण दाखवलाय. तो बाण सबमेनच्या विरुद्ध दिशेला लावायचा म्हणजे पाणी चालतं आणि तर उलट्या दिशेनं जर ते लॅटर लावली तर चालणार नाही. तर लावण्याचं फार सोपं टेक्निक आहे. त्याच्यामध्ये असं काही अवघड टेक्निक बिलकुल ह्याचा नाहीये. एकरी खर्च किती असणार आहे? आणि ह्याचं हे जे ठिबक आहे ह्याचं काय लाईफ म्हणतात लाईफ किती असणार आहे? हे जे आहे ड्रिप हे आपल्या नॉर्मल ठिबक सिंचन संचाच्या इतकाच खर्च आहे आणि लाईफ ह्याचं 5 वर्ष आहे. एकदा लावल्यापासून ह्या लॅटरल 5 वर्ष चालतात आणि आपण नेहमीप्रमाणे लॅटरल गुंडाळून ठेवून पुन्हा लावू शकतो. याला वेगळा काही खर्च असा नाहीये. उलट नेहमीच्या पद्धतीमध्ये खूप मेंटेनन्स आहे. त्याच्या लॅटरल साफ करणे, ॲसिड वॉश करणे ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये बिलकुल कमी होतात आणि कुठली खतं, औषधं सोडायची असेल तर तो टँक मगाशी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये टाकायची. ती खतं युनिफॉर्म सगळीकडे जातात. कारण प्रेशर ह्याला लागत नाही. प्रेशरच्या सिस्टममध्ये एका बाजूला पाणी जास्त पडतं आणि खतं बी एका बाजूलाच पडतात. इथं शेवटपर्यंत तुम्हाला खतं आणि औषधं एकसारखीच पडलेली दिसतील.
नक्कीच ही जी ठिबक सिंचनची पद्धत आहे ती आपल्याला कृषी प्रदर्शनामध्ये 16 ते 20 जानेवारी दरम्यान शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.